लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसीला मुदतवाढ. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा होणार. लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत असून अजून अनेक महिलांची केवायसी होणे बाकी आहे. ज्यांची केवायसी पूर्ण झाली त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबरची अखेर आली तरी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. पण डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर-जानेवारीचे हप्ते देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सांगितले जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा अनुदानाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख लाभार्थी आहेत, ज्यांच्यापैकी काहींना अनुदानाच्या विलंबामुळे समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच केवायसी करता न आल्याने लाखांवर महिलांना अनुदानापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनुदान मिळण्यात अडचणी येणार आहेत. सध्या केवायसी करण्याकडे महिलांचा कल आहे. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांना अनुदानाचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर अखेरीस मिळतो, पण यावेळेस निवडणुका असल्याने अजूनपर्यंत तरी हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर व जानेवारीचे हप्ते देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे लक्ष अनुदानाकडे लागले आहे. ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत सरकारने दिली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला मुदतवाढ मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.